राक्षस सेना का क्या हाल कर रही है। तुच्छ वानरों के दांत तो आता मोगरीची फुलं पुष्कळ येत असतील ना? ती फुलं काय कामाची, संधी त्या नाचणारींवर पडतात. ज्ञानू, अरे तू माळी आहेस. झाडांची रोपांची देखभाल कशी करायची हे तुला चांगलं कळतं. कोणत्या मातीत रोपट्याचा वृक्ष होईल हे तू जसं सांगू शकतोस तसंच शिवबाचं आहे. शिवबा नक्कीच योग्य वेळेची वाट पाहत असणार. अरे नक्की मार्ग सापडेल. संकटाच्या वेळेसच योग्य मार्ग सापडतो. जंब पर वादवसु अंब पर रावण से अंब पर रघुकुल राज है. मुजराव यशस्वी भव. संकटाला नेहमी समोर आणि लक्ष्मीला नेहमी पाठीशी ठेवावं हे आपणच सांगितलंय आऊसाहेब. ज्ञानू, काय म्हणतोय आमचा लाल महाल आणि काय म्हणतोय आमचं पुणं? लाल महालात जिथं देवघर आहे तिथंच बसून खान नको ते खाते. दिसेल तिथं घुंगरांचा आवाज त्या लाल महालात घुमते. फार शोभा गेली आहे महालाची आणि त्या पुण्याची पण. 1 वर्ष झालं राजा त्या लाल महल में रह सकते हो, लेकिन हुजूर, इस सिवा ने ही कुछ कारनामा कर दिया तो क्या कर सकता है वो? क्या करेगा वो? हुजूर, उसने तो अफजल खान को काट डाला. सिद्धि ने इतना कड़क घेरा बनाने पे डाला हुआ था, वो वहां से भी भाग गया. हुजूर, सिवा कहीं से भी और किधर से भी यहाँ पे आ सकता है और आपके सामने भी आ सकता है. हुजूर, चुप रहो नामदार खान और निकल जाओ मेरे नजरों के सामने से. लाख पते की बात है हुजूर. या अल्लाह, या परवरदिगार, किन जाहिल लोगों से पाला पड़ा है मेरा. अहो साहेब, पुण्यात आपली लोक दिसतात. अहो समधीकडे फक्त त्याचं सैन्यच दिसतंय मला. आपल्या सगळ्या लोकांना पुण्यातून हकललं जातं. काहीतरी त्या शाहिस्ते खानाचा बंदोबस्त केलाच पाहिजे.